सो गाईज हे बघा फायनली माझा लुक असा आहे, जाम भारी आहे, मला खूप आवडलाय. फायनली आम्ही पोहोचलोय आता लोकेशनला आणि माझ्यासोबत बघा आज कोण आहे. ए पटकन टोपी घालायला. तर गाईज माझा अवतार बघा, मी अशीच घरी आली आहे आणि पप्पा मला बघून शॉक झाले. कोण आलंय हे आमच्या घरी, मम्मी पण. हे गाईज नमस्कार सगळ्यांना. तर गाईज तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आता येते आपली शिवजयंती. सो मला खूप दिवसापासून शिवजयंतीचा शूट करायचा होता. खरं तर मला आहे ना कपल शूट करायचा होता आमच्या दोघांचा, म्हणजे प्रतीकचा आणि माझा. पण ते शक्य नाही झालं कारण की प्रतीकच्या आउटफिटचा प्रॉब्लेम येत होता, म्हणजे ते लवकर भेटत नव्हते. सो आता मी माझ्या एकटीचा शूट करणार आहे आणि त्याचा मुहूर्त लागला आहे आज. मी शिवजयंतीचा खूप आधी शूट करते कारण की मग मला खूप आधीपासून पोस्टिंग चालू करता येईल, फोटोज वगैरे. सो त्याच्यामुळे तर चला आज मी शिवजयंतीचा लुक आहे. तर शिवजयंतीला मी आता कशी रेडी होणार आहे तर तिथं गेल्यावरच बघा. सो मी आता चालली आहे स्टुडिओवरती आणि ते कोणाच्या स्टुडिओवर चालली आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. सो चला लगेच मी आवरते फटाफट. आज मी थोडीशी लवकर उठते, रोज मी उशिरा उठते पण आज लवकर उठून मला लवकर घरातलं पण थोडं आवरायचं आहे. अर्ध तर मम्मीने आवरलेलं असतं, मला अर्ध बाकीचं आवरायचं आहे कारण की अर्ध आम्ही आज सकाळचं आवरतो. तर चला मी आता सगळ्यात पहिले तर मी घरातले कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर पेटपूजा करते थोडीशी आणि मग आपण लगेच निघतोय स्टुडिओवर जायला. सो आम्ही आलोय स्टुडिओवरती आता आणि तिच्या स्टुडंट आहेत सगळ्या वाट बघतात. ही तयारी करते साड्यांची, मी दाखवते बघा. ती असं बोलते की कोणती, तिने 4-5 साड्या आणल्या त्या आणि ती बोलते कोणती घालायची. सो थांबा मी दाखवते तुम्हाला. ही एक साडी आहे, हा पूर्ण ग्रीनिश कलर आहे आणि हा डार्क ग्रीन आहे थोडासा. हे बघा ही अशी आहे. अजून हे बघा तिथं वरती पण साड्या ठेवल्यात पण त्या आम्ही नाही सिलेक्ट केल्या. हा त्या ऑप्शनला साड्या आहेत पण आता ह्या दोघांपैकी सिलेक्ट करायचंय. बोला आता कोणते घालू. दोन्ही घालून बघतो, बघू कोणती चांगली वाटते तो फायनल. हा मग ती घालू चल. मग तुला आवडली आहे ना ती. ठीक आहे घालू मग. ओके ही फायनल केली आम्ही साडी तिच्यासाठी. माझं काही नाही तसं, मला माहिती आहे मी कोणती पण साडी घातली तरी चांगलीच दिसेल मेकअप केल्यावर. हा आवरलं सगळे चांगले दिसतात. फायनली 12 वाजता आम्ही शूट चालू केलंय. आम्ही 10 वाजता चालू करणार होतो पण या मॅडममुळे उशीर झाला. आता बघ कशी बसली, तिच्यामुळे उशीर झाला आणि असं करत 12 वाजता आम्ही शूट मेकअप चालू केलाय. बघू आता 2 वाजेपर्यंत आमचं होतंय का आवरून, होईल असं वाटतंय पण बघूया. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. So guys हे बघा फायनली माझा लुक असा आहे, जाम भारी आहे, मला खूप आवडलाय. आणि आता तुम्हाला पूर्ण लुक दाखवते मी तिकडे गेल्यावरती, पण तोपर्यंत बघा असा आहे फायनल लुक. सो मला तर खूप आवडलाय आणि सगळ्यांना पण खूप आवडलाय. इकडं हिला तर जास्त आवडलाय कारण की हिनेच केलंय, त्याच्यापेक्षा जास्त मला आवडलाय. सो तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवते पण त्याच्या आधी आपल्याला जायचं लोकेशनला आणि खूप जास्त उशीर झालाय कारण की 4 वाजले होते. 4 असं वाटलंय की लवकर तिथं पोहोचून लवकर शूट करायचंय आणि माझ्यासोबत शूटला आज कोण आहे ते तुम्हाला लवकर ब्लॉग मध्ये समजेल. तर चला आपली गाडी आली, लवकर जाते गाडीमध्ये, बाकीचं सगळं गाडीत बोलते. सो लेट्स गो. सो गाईज फायनली आम्ही आता गाडीत बसलोय आणि चाललोय
आमची जी आम्ही कॅबने चाललो आहे, कारण की गाडीवरती पूर्ण अवतार झाला असता आणि लोकेशन पण लांब आहे त्याच्यामुळे. सो कॅबला यायला अर्धा तास लागला माहिती आहे का आम्हाला, आणि तिथं थांबावं लागलं. आणि आता मी खूप टेन्शनमध्ये आले की उशीर झालाय म्हणून, पण जाऊ दे, आपण करू चांगलं शूट, ठीक आहे. तू रिलॅक्स राहा. खूप नर्वस झाले की एवढा चांगला लुक केलाय आणि एवढं सगळं तयाऱ्या केल्यात तिने, ते वायाला नको जायला. पण असं काही नाही होणार, आपण चांगला शूट करू, डोंट वरी. ओके, तर आता तुम्हाला डायरेक्ट मी पोहोचला दाखवते. फायनली आम्ही पोहोचलोय आता लोकेशनला, आणि माझ्यासोबत बघा आज कोण आहे. ए पटकन टोपी घालायला, टोपी घाला लवकर. बघा कोण कोण आलंय शूटला, बघा कोण आलंय माझ्यासोबत, आमची साक्षी. आणि हा बघा कोण आहे माझ्यासोबत आज. इकडे बघ बाबू, इकडे बघ लवकर, इथे बघ, इथे 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 मावला, आमचा छोटासा शंभूराज आहे. तर हर्षूला आणलंय मी आज शूटला, कारण की ना तो हालत नाही. ये तिथून फोन घ्या, ऐक थांबीच घेते. चला फायनली आता आम्ही चाललोय आतमध्ये. हे लोकेशन आहे आमचं इथं. आज पाषाणमध्ये आहे लोकेशन, आणि मूर्ती वगैरे सगळं आणले. पण माझं असं वाटतंय मला अवतार खूप बिघडायला लागलाय. खूप वेळ झाला आम्ही तर वाट बघत होतो, आणि फायनली आले ते आमचे फोटोग्राफर. दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट. 5-6 बापरे, भरपूर पब्लिक आहे आपल्यासोबत, माहिती नव्हतं इथं तिकीट आहे म्हणून. आजचे आमचे फोटोग्राफर हे बघा, मूर्ती पण घेऊन आलेत महाराजांची. आम्हाला खरं तर बसलेली मूर्ती हवी होती, पण आता मोठी हा झेंडा वगैरे घेऊन आलाय सगळं. झेंडा आम्ही येताना घेतलाय इमर्जन्सी मध्ये, कारण की तुम्ही पण आणलाय झेंडा. नाही, झेंडा नाही, तलवार आहे. हा ह्याचा तलवार आहे, झाकून आणली. हो ठीक आहे, मध्ये गेल्यावर काढतो, दाखवते तुम्हाला काढून. एवढं भारी आहे ना, खरंच लय भारी भारी आहे तिथे ना. हे बघा इथं काय चाललंय, हे काय चाललंय, हे हा ते हत्यार बनवतात ते लोहार आहेत का. हा ठीक आहे, लय हुशार आहे का साक्षी तू, मला माहित नाही. हे काय करतात इथं, हे लोहार आहे, ते हत्यार बनवतात धातूचं काहीतरी. आणि हे हंडे बनवणार आहे, हंडे. तुमचं नाव लिहिणार आहे आता त्या हंड्यावर. येतो परत. लय भारी. इथं घर पण आहे, घर नाही इथून जायचंय आम्हाला, सॉरी. हे बघा इथं आजीबाई गोदडी शिवतात ते, इथं तर दळण करतात ते. खूप भारी आहे गार्डन, गावासारखं आहे. हर्षू इरिटेट झालाय कपड्यांनी. वाव, आता गोठ्यात आहे. वाव किती भारी भारी गाया, म्हणजे असं वाटतंय ती काय खरंच आहे. बघते कशी, बघ ना. वाव, चालली तर मी पाळणा हलवते. जाऊन देते रिअल वाटतं एकदम. बघ रिअल रिअल वाटतंय, असं वाटतंय त्या खरोखरच्या गाया म्हशी बैल आहेत. वाव लय भारी आहे. ऐका ना, आता त्याला उतरवणार आहे आम्ही खाली, आणि मी तिथे जाऊन झोका खेळणार आहे. वाव लय भारी आहे. इथं महाराजांची अजून एक मूर्ती पाहिजे होती बसलेली, इथंच पाहिजे होती. हे आपलं घर नाही बाई, गार्डन आहे. कडक फोटो आलेत खरंच. हे बघा, थोडी झलक दाखवते. सो लवकरच हे फोटो मी अपलोड करणार आहे. फोटो लय कडक आले, तो व्हिडिओ पण जबरदस्त वाटतंय है ना. कडक आलंय सगळं. हर्षू सोबत पण, हर्षूचे पण फोटो लय भारी आले. सो गाईज आमचं पॅकअप झालंय, आणि दिसतंय का फोटो, तुम्ही आता एक झलक बघितली असेल. फोटो यांनी काढले, ते आजचे आमचे फोटोग्राफर आहेत. मी आयडी वगैरे मेन्शन करणार आहे, तुम्हाला कळेलच, आणि माझ्या अकाउंटवरती पण गेल्यावरती तुम्हाला कळेल. व्हिडिओ पण कमाल आलेत. आणि आता मी आणि करुणानी सकाळपासून नाही खाल्लंय, आणि भाऊनी पण नाही खाल्ले सकाळपासून, काय मला खूप जास्त भूक लागली. सो लवकर पॅकअप करून आता आम्ही निघतोय घरी जायला. स्टुडिओवरती जाणार आहे, मग तिथं बघू, अजून रील करणार आहे. मी जर रात्रीची इथे एकटे आले ना, असली घाबरण ना, हे रिअल वाटत हे सगळे. हे तर बघा, बघ काय आहे मेंढी, या माणसाला पण घाबरले मी. हे आजोबा आहेत ना, दिसत नाही आता, ब्लर दिसत. असं वाटतं रिअलच सगळे. शेविंग करायची असेल तर इथे या, ते बघा, इस्त्री करायची असेल तर इथे या. आम्हाला घोडा तर नाही भेटला, पण इथं गाडा होता.
कुठं आहे घोडा? आणि तुम्हाला आता एक खास दाखवते, इकडे बघा, मटण लय महाग आहे ना, तर तुम्ही इथं नक्की या आणि मटण खा. हे बघा, फ्री आहे मटण. बापरे, फायनली मी खूप दमली आता. आम्ही कॅबने जाणार आहे, कॅबने. सो आता माझ्या बहिणी चालल्या तर इकडं, इकडून माझं घर थोडंसं जवळ आहे. नाही भरपूर लांब आहे, जेवढं आम्हाला लांब होतं तेवढं त्यांना पण लांब आहे. सो ते चाललेत आता घरी. ते मला म्हणतात चल तू पण घरी चल, तू पण घरी चल, पण मला प्रतीकने सांगितलं नाही तू घरी नाही. त्याला माहिती आहे मी इथून कल्टी देऊन मम्मीच्या इथे जाणार, म्हणून तो मला आधीच म्हणतो नाही तू घरी यायचं म्हणून. खायचंय पण बघू आता. गाईज फायनली आमचं शूट आणि शूट कम्प्लीट झालंय आणि जाम भूक लागली आम्हाला. माझ्यासोबत दाजी आहे आणि आपली व्हायरल होतं असं वाटतंय मला. ते लाजायला लागले ते. आणि माझा मेकअप आहे ना अजून आहे तसाच आहे. मेकअप आता असं वाटतंय अजून सेट झालाय. सो मी आता मेकअप लगेच रिमूव्ह नाही करत आहे. मी पहिला आम्ही खाणार आहे, खाल्लं जरा जास्त एनर्जी येईल आणि मग स्टुडिओवर जाऊन परत आहे ना मी जे मला रील पाहिजे होतं ना तशा. तर हे केस बघा ना, केस बसतच नाही, निष्काळजी ना हे व्हायला लागलं. आणि ना आता इथं जाऊन ना स्टुडिओवरती मी अजून 2-3 रील करणार आहे त्याच्यामुळे. सो आता आम्ही आलो इथं. आपली पावभाजी आलेली आहे. मला वास इतकं भरायला आहे, आम्ही पटकन खाते, वेट नाही करत. त्यांना मी थांबवले फोटो काढण्यासाठी. खूप जास्त जेवण झालंय आम्हाला आणि आता आम्ही घरी चाललोय. तर गाईज माझा अवतार बघा, मी अशीच घरी आली आहे आणि पप्पा मला बघून शॉक झाले. कोण आलंय हे आमच्या घरी? मम्मी पण. मम्मी देवीसारखाच अवतार झालाय, केस मोकळे सोडले तर. तर गाईज मी अशी का आली आहे ते तुम्हाला सांगते. थांबा पहिलं मला जाऊन जरा बसून द्या, मग तुम्हाला बोलते पुढे. सो गाईज 1 मिनिट थांबा, तुम्हाला टाइम दाखवते की टाइम किती झाला. हे बघा 11:30 वाजलेत आणि लिटरली मी अजून शूट करतेय. काय सांगू तुम्हाला, हे बघा, हे बघा, अजून शूट चालू आहे माझा. मी घरी येऊन पण शूट करते. काय विषय झाला होता की तिचं जे स्टुडिओ आहे ना ते ना त्यांचं जे लॉक आहे ना, तर त्याला त्यांनी लॉक लावलं होतं आधीच आणि तिची चावी घरी राहिली होती. सो असा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे मी स्टुडिओवर जाऊन व्हिडिओ करणार होते, पण मी ठरवल्यानंतर की नको मी घरी जाऊन व्हिडिओ करते. सो आता 11:30 वाजेपर्यंत मी शूट करते. मला विश्वास होत नाहीये आणि मी जाम दमली आहे. सो शूट एकदम 1 नंबर झालाय. महाराजांसोबत फोटो आले 1 नंबर. मी लवकरच फोटो माझ्या इन्स्टा आयडी वरती पोस्ट करणार आहे. तुम्हाला लवकर इन्स्टा आयडीला माझे फोटो दिसतील, रील्स दिसतील, युट्यूबला दिसतील, शॉर्ट्स आणि सगळं मी पोस्ट करणार जेवढं काढलंय तेवढं. सो स्टे ट्यून गाईज. शूट 1 नंबर झाला आणि फोटो तर असं झालंय मी कधी ते फोटो पोस्ट करेल एवढे भारी आले फोटो. तर गाईज मी आता हा व्लॉग एंड करते आणि मी पटकन आता हे कपडे काढते, कारण की खूप वेळ झालं मी ह्या कपड्यावरती आहे. हात पण दुखायला लागलाय माझा, मला बोलता पण येत ना, आवाज पण बंद पडेल थोड्या वेळाने. त्याच्या आधी मी व्लॉग एंड करते. सो गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझा लुक कसा वाटला. आज मी माझ्या बहिणीच्या मुलासोबत म्हणजे आमच्या हर्षूसोबत शूट केलंय. तर त्यात तो पण इरिटेट झाला होता, पण त्यांनी पण चांगले 1-2 फोटो काढले. तर तुम्ही सांगा तुम्हाला त्याचा पण लुक कसा वाटला. सो गाईज बाय बाय. असाच सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय बाय गाईज. आता गुड नाईट.